कापसाच्या पेरणीपूर्वीच्या महत्त्वाच्या बाबी. धूळ पेरणी. आता धूळ पेरणी म्हणजे काय, जेव्हा पावसाचा अंदाज येतो मान्सूनच्या पावसाचा, की सलग 2-3 दिवस पाऊस पडेल किंवा 8 दिवसात 2-3 वेळेस पाऊस पडेल, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा कोरड्या जमिनीत बियाण्याची लागवड करणे. पाऊस पडण्याच्या 5-7-8 दिवस आधी कोरड्या जमिनीमध्ये लागवड कर, किंवा 1 दिवस आधी 2 दिवस आधी पण करू शकता तुम्ही. पाऊस पडण्यापूर्वी कोरड्या जमिनीत कापसाची लागवड करतात, त्याला धूळ पेरणी म्हणतात. आता ही धूळ पेरणी जर साधली, म्हणजे तुम्ही धूळ पेरणी केली, नंतर पाऊस पडला, त्याच्यावर परत पाऊस पडला, त्याची उगवण चांगली झाली, त्याच्यावर परत 1-2 पाऊस पडले, तर धूळ पेरणी जर साधली, म्हणजे कोरड्यात केलेली लागवडीवर चांगला व्यवस्थित जर पाऊस पडला, तर उत्पादनात 15 ते 20% निश्चित वाढ होते. कापूस लवकर हार्वेस्टिंग होतो, सुरुवातीची जोमदार वाढ होते, किडीला काही प्रमाणात कमी बळी पडतो. असे अनेक फायदे धूळ पेरणीचे आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर, नांदुरा, मोताळा वगैरे हा भाग आहे, किंवा काही खानदेशचा भाग आहे, काही यवतमाळ, वर्धा, अमरावतीमध्ये सुद्धा काही भागामध्ये, मराठवाड्यामध्ये सुद्धा काही भागात धूळ पेरणी करतात. मजुराची सुद्धा तेव्हा उपलब्धता असते. एकदा पाऊस पडला की सगळं मजूर तिकडं. तर ज्यांची रिस्क घेण्याची तयारी असेल, म्हणजे धूळ पेरणी शेवटी रिस्की आहे. जर समजा पाऊस पडला आणि नंतर गॅप पडला तर कोंब येईल आणि तो जळून जाईल, तुमचं बियाणं वाया जाऊ शकतं. पण जर व्यवस्थित पाऊस पडत गेला तर धूळ पेरणी यशस्वी झाली तर हे सगळे फायदे होतात. पण जर पाऊस खंड पडला किंवा 2 पावसात गॅप पडला किंवा अर्धवट पाऊस पडला, फक्त बियाणं फुगलं आणि कुजून गेलं, तर मात्र तुमचं बियाणं वाया जाऊ शकतं. जर ही रिस्क घ्यायची तुमची तयारी असेल, किंवा वाया गेलं चालते पण साधलं तर आपला खूप चांगला फायदा होईल, असं जर असेल तर तुम्ही धूळ पेरणी करू शकता. धूळ पेरणी कधी करायची याच्याबद्दल आम्ही SMS द्वारे, व्हिडिओद्वारे, आपल्या शॉर्ट व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू. जर आम्हाला अंदाज आला की आता मान्सून येणार आहे किंवा पाऊस कंटिन्यू 2-3 पाऊस पडणार आहे असा अंदाज दिला, तर आम्ही दरवर्षी धूळ पेरणीचा अंदाज देत असतो. फक्त व्हिडिओ आपण सतत पाहत राहा. आता या धूळ पेरणीला खत कसं द्यायचं, तर खत आधी पेरून द्यायचं. साऱ्या पडताना जे आहे ते खत खोल पेरून द्या, त्याच्यावर माती पडते, नंतर वरती धूळ पेरणी करा, काही फरक पडत नाही. जर खत खोल पेरलं तर, खत जर वरतीच टाकलं आणि त्याच्यावर बी जर टाकलं तर ते बी जळू शकतं. पण खत खोल जर पेरलं आणि त्याच्यावर माती पडल्यानंतर बी जर टाकलं तर त्याला काही परिणाम होत नाही, उलट ते खूप चांगलं, त्याला लगेच खत उपलब्ध होतं. तिसरी गोष्ट, तणनाशकाचा वापर. समजा उगवणपूर्व तणनाशक तुम्हाला वापरायचं असेल धूळ पेरणी केलेल्या कापसाला, तर कोरड्यात तुम्ही लागवड करून घ्या. पाऊस पडला, चांगला पाऊस पडला बरोबर तुम्ही 3 दिवसाच्या आत त्याच्यावर हे तणनाशक जे आहे आपलं पायरिथोएबॅक सोडियम हेक तणनाशक 300 मिली, पूर्ण शेतात जर फवारायचं असेल तर 300 मिली प्रति एकर, आणि फक्त पट्टात जर फवारायचं असेल तर 150 मिली प्रति एकर, म्हणजे 30 मिली एका पंपाला वापरायचं. पूर्ण फवारायचं असेल तर 10 पंप पडतात, आणि फक्त पट्टात जर फवारला तर 5च पंपामध्ये काम होतं तुमचं. तुम्हाला महिनाभर निंदायचं काम पडणार नाही. पाऊस पडला म्हणजे धूळ पेरणीच्या वेळेस काय करायचं, पाऊस पडल्यानंतर म्हणजे ओलावा झाल्यानंतर जेव्हा तुमचं तणाचं बी जर्मिनेशन व्हायला चालू होतील तेव्हा 3 दिवसाच्या आत तर खत सुद्धा तुम्ही देऊ शकता, तणनाशक सुद्धा फवारू शकता, आणि धूळ पेरणी साधली तर तुमचं उत्पादन सुद्धा वाढू शकतं. पण जर साधली नाही तर बियाणं वाया जाऊ शकतं. ही रिस्क घ्यायची तयारी असेल तर धूळ पेरणी तुम्ही करू शकता. प्री मान्सूनची लागवडमध्ये खाडे भरा. आता बऱ्याच ठिकाणी जळगाव, खानदेशमध्ये प्री मान्सूनच्या लागवडी सुरू झाल्या आहेत. अशा शेतकऱ्यांनी उगवून आल्याबरोबर जिथं कापूस बियाणं उगवलं नाही तिथं त्याच जातीचे खाडे ताबडतोब भरा.